बेंदूर हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करणारा महाराष्ट्रातील एक सण आहे। महाराष्ट्रात बेंदूर हा सण 3 वेगवेगळ्या तिथींना साजरा होतो। ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला महाराष्ट्रातील पश्चिम भागातील काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर साजरा करतात। यानंतर येणाऱ्या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करतात। महाराष्ट्रातील बहुतांश भागात महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा केला जातो, तर श्रावण महिन्यातील अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो। साधारणतः विदर्भात बैलपोळा साजरा होतो। भारत हा कृषीप्रधान देश आहे। आधुनिकतेनुसार वारे कितीही वाहत असले तरीही शेतीचे महत्त्व आजही अबाधित आहे। बहुतांश भागात आजही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। महाराष्ट्र राज्य हे देशातील एक प्रगतशील राज्य आहे। उद्योग व्यवसायात महाराष्ट्र आघाडीवर आहे, त्याचप्रमाणे शेतीतही महाराष्ट्र जोमाने पुढे आहे। आधुनिक काळामध्ये खूप बदल होत असले तरी काही पारंपरिक साधने आजही शेतीसाठी वापरली जातात। पुरातन काळापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते। शेतीच्या बहुतांश कामासाठी शेतकरी बैलाचा वापर करतात। वर्षभर हे बैल आपल्या मालकासाठी शेतात राबतात। शेतकरीही आपल्या बैलाची पोटाच्या पोराप्रमाणे काळजी घेतात, प्रेमाने त्यांचा सांभाळ करतात। आपल्या या बैलाचे अपार कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। बेंदूर सणाला बैलपोळा सण असेही म्हटले जाते। वटपौर्णिमेनंतर दुसऱ्या दिवशी येणारा म्हणजे कर्नाटकी बेंदूर। कर्नाटकी बेंदूर हा सण सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर याच्या काही पट्ट्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो व कर्नाटक बाँड्रीवरही हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतो। यावर्षी 22 जून शनिवारी हा कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात येणार आहे। अनेक गावात या दिवशी कर फोडणे ही परंपरा जोपासली जाते। कर फोडणे ही एक जुनी पद्धत असून ही गावामध्ये आजही चालू आहे। आजच्या दिवशी म्हणजेच बेंद्राच्या दिवशी बैलांना नटवून सजवून त्यांना गोडधोड खायला घातले जाते व त्या दिवशी शेतातली कामे बंद असतात। वेगवेगळ्या तिथीला वेगवेगळे बेंदूर का साजरे केले जातात तर बेंदूर हा सण पावसाळ्यात साजरा होतो। उन्हाळा संपत आला की शेताची मशागतीची कामे पूर्ण होतात। पावसाळा सुरू झाला की शेतातील पेरणी व लावणीची कामे सुरू होतात। मुसळधार पावसाला जशी सुरुवात होते तशी शेतातली बहुतांश कामं पूर्ण झालेली असतात। शेतकऱ्यांना थोडी औसत मिळालेली असते। याच दरम्यान शेतकरी आपल्या बैलाचा अपार कष्टाची जाणीव म्हणून बेंदूर हा सण साजरा करतात। संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी पावसाला सुरुवात होत नाही। केरळ किनारपट्टीवरून आलेला पाऊस आधी पश्चिम महाराष्ट्रात दाखल होतो, यानंतर हा पुढे मध्य महाराष्ट्रात सरकतो आणि तसाच तो पुढे विदर्भात जातो। पाऊस टप्प्यानुसार पुढे सरकतो, यामुळे त्या भागातील शेतीची कामे त्या अनुषंगाने पूर्ण होतात। या भौगोलिक कारणामुळे कदाचित 3 वेगवेगळ्या तिथींना महाराष्ट्रातील बेंदूर किंवा बैलपोळा साजरा केला जातो। या सणांची नावे आणि साजरी करण्याची तिथी जरी वेगळी असली तरी बेंदूर हा सण साजरा करण्याची पद्धत व त्यामागची भावना एकच आहे। बेंदूर सणाला पूर्वतयारी काय केली जाते तर बेंदूर सणाच्या साधारण 4 दिवस आधी मातीची बैले गावोगावी कुंभार घेऊन फिरतात व तसेच शहरातही फिरलं जातं। बहुतांश घरामध्ये मातीच्या बैलांची जोडी विकत घेतात। हल्ली काही ठिकाणी या मातीच्या बैलांची छान रंग देऊन सजवतात। बेंद्राच्या आदल्या दिवशी या बैलजोडीची श्रद्धेने पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवतात। यामध्ये एक भाग असतो तो म्हणजे खांदेमळणी। बेंद्राच्या आदल्या दिवशी शेतकरी आपल्या लाडक्या बैलाची खांदेमळणी करतात। यामध्ये शेतकरी आपल्या बैलाच्या खांद्यांना तेल लावून मालिश करतात। त्यानंतर त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालतात। त्यानंतर त्यांना खिचडी खायला घालतात। या खिचडीमध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे धान्य डाळी असतात। आधी भिजवतात मग शिजवतात। वर्षभर हे बैल आपल्या मालकासाठी त्याच्या खांद्यावर ओझं घेऊन राबतात, म्हणून ही खांदेमळणी केली असते। त्याचबरोबर ज्यांच्या घरी मातीचे बैल आहेत त्यांचीही खांदेमळणी करतात। ते म्हणजे थोडंसं तेल व हळद घेऊन ती खांद्याला लावली जाते। बेंद्राच्या दिवशी सकाळपासूनच सगळ्यांची लगबग चालू असते। सकाळी दारांना तोरण बांधतात। ही तोरणं सुबक पिंपळाची पाने ओवतात। बेंद्राच्या दिवशी सकाळी घरातील सर्व जनावरांना चांगली नदीवर नेऊन आंघोळ घातली जाते। त्यांना चांगलं नटवलं जातं। गोठा त्यांचा स्वच्छ केला जातो, झाडून पुसून घेतात। घरी आल्यावर त्यांना सजवतात, त्यांच्या शिंगांना रंग देतात, शिंगांच्या टोकांना छान तुरे लावतात। तसेच शिंगांमध्ये डाळीचे पीठ, गूळ यापासून बनवलेले कडबोळे घालतात।
गळ्यामध्ये घुंगराची माळ घालतात, डोक्याला बाशिंग बांधतात. कडबोळे कसे करायचे याची रेसिपी जर पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही नक्कीच चेक करू शकता. ही गोड कडबोळी करणं हे आपल्या बेंद्राचं एक प्रमुख खाद्यपदार्थ आहे. बैलाच्या अंगावर वेगवेगळे रंगीबिरंगी छाप उठवतात व त्यांच्या अंगावर छान झुलू घालतात. बैलाच्या पायामध्ये दोऱ्यापासून विणलेले तोडे घालतात. त्यांना नवीन सण व कासरा घालतात. घरातील स्त्रिया पारंपरिक वेशात तयार होतात. घरात पुरणपोळी बनवली जाते. काही ठिकाणी करंजा, चकल्या पण बनतात. त्यानंतर घरातील सर्वजण मिळून बैलाची पूजा करतात, त्याचे औक्षण करतात, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात. बेंद्राच्या दिवशी बैलांना पूर्ण दिवस आराम करायला देतात. शेतीच्या कोणत्याही कामासाठी त्यांना झुपले जात नाही. शेतकरी आपल्या लाडक्या बैलाची या दिवशी प्रेमाने काळजी घेतात. त्यानंतर गावोगावी याच्या मिरवणुकाही काढल्या जातात. दुपारनंतर बैलांना मिरवणुकीसाठी छान तयार करतात. त्यानंतर गावातील सर्व बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्याचबरोबर मानकरी लोकांच्या बैलांकडून गावच्या वेशीवर बांधलेली कर ओलांडली जाते. गाव वेशीवर चालणारा हा एक पारंपरिक सोहळा आहे. काही गावांमध्ये बैलजोडीची सजावटीची स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यावेळी उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोडीला बक्षीस दिले जाते. मिरवणुकीवरून घरी आल्यावर घरच्या जाणकर स्त्रिया आपल्या लाडक्या बैलाची जोडीवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतात, त्यांचे औक्षण करतात, त्यांना परत घरामध्ये घेतात. घरी आल्यानंतर सायंकाळी त्यांची दृष्टही काढली जाते. तुमच्या घरी बैल नसेल तर आपण मातीच्या बैलांची पूजा करतो. गावोगावी प्रत्येकाच्या घरी बैल असतील नसतील तरी मातीच्या बैलांची पूजा केली जाते. त्यांना ओवाळलं जातं, औक्षण केलं जातं व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलं जातं व त्याचबरोबर गोड चकली किंवा काडबोळी केली जाते. माणसाने कितीही प्रगती केली, अखंड मानव जातीसाठी जगणारी अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकरी शेतात राबत असतात. शेतकरी पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीची योग्य लाभ घडवत शेतात कष्ट करतात आणि अन्नधान्य पिकवतात. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यासाठी त्याची बैल म्हणजे जणू पोटची पोरच असल्यासारखी. आपल्या मालकासाठी ही बैलजोड शेतात इमानदारीने राबते आणि यांची इमानीची जाणीव ठेवून काही तशी परतफेड म्हणून बैलपोळा किंवा बेंदूर हा सण साजरा केला जातो. कशी वाटली ही बेंद्राची माहिती सांगायला विसरू नका व तुम्ही कोणत्या भागातले आहात व तुमच्याकडे कोणता बेंदूर साजरा होतो हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा व जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे तिथे दाबून तुम्ही सबस्क्राईब करू शकता चॅनेलला, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओची माहिती लवकरच भेटेल. करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. परत भेटू मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.